सरस्वत्यै नमः। श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पाद
देव गजानन ध्यायी प्राया देव गजानन ध्यायी देव गजानन ध्यायी प्राया देव गजानन जासी माता हम श्रम गेला जासी माता हम श्रम गेला हे सुख लोकाई काया देव गजानन ध्यायी नाम जयाचे गाई छाया देव गजानन गोसावी नंदन तनुमरे वाचा गोसावी नंदन तनुमरे वाचा गणाधीश ज्ञाने गणाधीश होणे असे बोलती वेदशास्त्रे पुराणे प्रचिती सही येतसे अन्वयाने जया ध्यान तेची त्यागी होणे मंगलमूर्ती मोरया. प्रस्तुत पद्य हे तंजावरचे सुप्रसिद्ध गाणपत्य श्री गोसावी नंदन यांचे आहे. गोसावी नंदनजी हे उत्तम
गणेश भक्त होते. उत्तम हा शब्द पण तोडका आहे. आणि अशा या महान गणेश भक्ताने ज्ञानबोधक या नावाचा एक ओवीबद्ध वेदांतपर प्रकरण ग्रंथही लिहिलेला आहे. याशिवाय त्यांनी काही रचलेली स्फुटपदेही प्रसिद्ध आहे. त्यापैकीच एक पद आहे, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. बा प्राण्या अर्थात मनुष्य प्राण्या, गजासारखे आहे आनंद ज्याचे अर्थात मुख ज्याचे, असा तो गजानन, त्याचे तू ध्यान कर. आणि असे ध्यान का करावे त्याची कारण आणि परिणाम हे पुढच्या चरणात सांगतायत. ज्यासी पाहता भवश्रम गेला, ते सुख बोलो काही प्राण्या, देव गजानन ध्यायी. ज्याला पाहिले असता भवश्रम अर्थात संसार श्रम, संसार श्रम अर्थात या जन्म मरण संसाराची आपण चर्चा करतो आहोत, त्याचे दुःख दूर होऊ शकतात. या ठिकाणी भव या शब्दावर कवीने एक श्लेष पण साधलेला आहे. भव याचा अर्थ अर्थात शिव असाही होतो. भवाचे श्रम अर्थात शिवाचे श्रम सुद्धा या गजाननाचे चिंतन, नामस्मरण आणि ध्यान केल्याने दूर झाले आहे, अशी आख्यायिका आहे. या पाठीमागे एक पौराणिक कथा आहे. भगवान शंकर त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी त्यावर चालून गेलेले होते. त्रिपुरासुर म्हटल्यानंतर अचाट शक्ती, एकाच वेळी 3 राष्ट्रांशी युद्ध करणं कशाला म्हणतात हे आत्ताच आपण 14 दिवस अनुभवलं. इस्रायलने पॅलेस्टाईन बरोबर केलेले युद्ध असो आणि त्याच वेळेस गाझामध्ये हमासच्या विरुद्ध उभं राहणं असेल, सौदी अरेबियन कंट्रीज बरोबर विरुद्ध उभं राहणं असेल किंवा अमेरिकेबरोबर विरुद्ध उभं राहणं असेल, पण जर धर्माचं रक्षण करायचं असेल तर शस्त्र उचलणं गरजेचं आहे. आणि संस्कृतीचं रक्षण करण्याचं असेल तर तुम्हाला शास्त्र उचलणं गरजेचं आहे. म्हणून शस्त्र आणि शास्त्र या दोघांची मानसिकता फक्त तत्ववेत्तेच ठेवू शकतात. साक्षात शिवांशी काय बोलायचं. त्रिपुरासुराशी युद्ध करताना त्यांना मात्र पराभव हा पत्करावा लागला होता. एका अरण्यात जाऊन शिवशंभो शंकरांनी विचार करण्यास सुरुवात केली. सुसज्ज सैन्य, अद्यावत शस्त्रास्त्र, नंदिकेश्वरासारखे गण आपल्या सोबत असताना सुद्धा आपला पराभव का व्हावा. महान तत्वज्ञ होते. मोठी माणसं आपल्या पराभवावर कधीही पांघरून घालत नाही, तर त्या विरुद्ध ते चिंतन करतात. आणि त्यांनी चिंतनाला सुरुवात केली. उलट अंतर्मुख झाल्यामुळे चिंतनातून त्यांना काहीतरी नक्कीच प्राप्त होणार हे लक्षात आलेलं होतं. त्याच वेळेस त्यांच्या कानावरती सूर मधुर असं गीत पडलं. जय गणेश गणनाथ दयाल, जय गणेश गणनाथ दयाल, कवी गण कर दूर हमारे, कवी गण कर दूर हमारे, जय गणेश गणनाथ दयाल, जय गणेश गणनाथ दयाल.
अंतरिक्षातून चाललेले होते. क्षणभर मनात विचार आला की आता नारद इथे कशाला आलेत. म्हणजेच पराभवाची चाहूल कोणालाही लागू नये म्हणून एकांतात येऊन बसलो, पण आता काही उपयोग नाही. कारण नारद हे चालते बोलते वर्तमानपत्रच. पूर्वी वर्तमानपत्र उशिरा व्हायचे, आताच्या भाषेमध्ये व्हॉट्सअपच. पटकन हजारो लोकांपर्यंत मेसेज पोहोचणार. भगवान शंकरासारखी संहार देवता या युद्धात पराभूत झाली हे वृत्त मात्र आता सर्वांना कळून चुकणार होते. भगवान नारद भगवान महादेवांच्या समोर आले. भगवंतांना म्हणतात, महादेवा तुमचा जय जयकार असो. आज कैलास सोडून तुम्ही इकडे कुठे, आणि आज तुमचे मुख एवढे म्लान का? कोणत्या संकटात आहात? भगवान महादेवांनी नारदांना निंदणारी कारण सांगितली, पण नारद हलणार थोडीच आणि ऐकणार थोडीच. भगवंताच्या उद्विग्नतेचे कारण समजून घेण्याविना नारद काय ऐकणार होते. शेवटी नारदांना सांगावं लागलं की त्रिपुरासुराशी युद्ध करताना मात्र मला पराभव पत्करावा लागला. शेवटी नारद म्हणाले, देवा तुम्ही अनेक व्यावहारिक कारणांचा विचार केला असेल, पण मला जे सुचते ते तुम्हाला सांगतो. लहान तोंडी मोठा घास मानून घ्या. तुम्ही युद्धाला जाताना मंगल मूर्तींचे स्मरण चिंतन ध्यान केले होते का? कारण नियम असा आहे, विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. विद्येला आरंभ करताना, विवाहाच्या वेळी, युद्धाच्या वेळी, गृहप्रवेश करताना, एखाद्या सत्कार्यास बाहेर पडत असताना, संकट काळात प्रथमतः श्री गजाननाचे स्मरण करावे असा नियम आहे, असं शास्त्र आहे. हे स्मरण केले म्हणजे विघ्नांचा संभव उरत नाही हे तितकंच खरं. कारण धर्मशास्त्रकार सुद्धा म्हणतात, कार्यादो मंगलम कुर्यात् मंगलम गोविनाशुभम विघ्नेन बाध्यते कार्यम इति मे निश्चितामती. कार्यारंभी मंगल करावे, तसे केले नाही तर अशुभ होईल. पण मंगलाने प्रारंभ केला तर कार्य निर्विघ्नपणे पार पडणार असा दृढ विश्वास शास्त्रकारांनी मात्र मांडलेला आहे. गजाननाचे ध्यान करणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि योगी असल्यामुळेच महादेवांना हा साक्षात्कार नक्की झालेला होता. अंतःकरणाची भूमिका तयारच होती आणि म्हणून मंगल मूर्तींचे त्यांनी ध्यान केलं. मंगल मूर्ती श्री गजानन प्रसन्न झाले आणि मग त्रिपुरासुराशी लढताना त्यांना विजय प्राप्त झाला. पुष्पदंताने आपल्या गणेश महिम्नात या घटनेचा उल्लेख केलेला आहे. गोसावी नंदरांनी पुढील त्यांना सांगितले आहे, जो स्मरता मग संकट कैचे नाम तयाचे गाई प्राण्या देव गजानन ध्याई. जो स्मरता मग संकट कैचे, ज्याचे स्मरण केले असता संकटाची वार्ता सुद्धा शिल्लक राहत नाही, त्या गजाननाचे नाम तुम्हाला. स्वतः गोसावी नंदरांनी या उपायांचा अवलंब केला आणि मग त्यांनी आपल्याला सांगितले. पद्याच्या शेवटच्या चरणात ते म्हणतात, गोसावी नंदन तनुमने वाचा विनटे चाचा पायी प्राण्या देव गजानन ध्याई. काया वाचा मनाने गजाननाच्या चरणी लीन होणे हेच सध्याचे आणि भविष्य काळाचे एक मोठे धोकट असणार आहे. सज्जनो, इथपर्यंत आपण पद्याचा सरळ अर्थ पाहिला. आता गोसावी नंदन म्हणतात, देव गजानन ध्याई प्राण्या देव गजानन ध्याई. श्री गजाननाचे ध्यान आहे, पण स्वाभाविक ध्यान म्हणजे नेमकं काय असाही विचार आपल्या मनात येईल. आणि तसेच ते गजाननाचेच का करावेत हाही प्रश्न आपल्या मनात नक्कीच येणार. ध्यान म्हणजे काय, प्रथम आपण याचा विचार करू आणि मग ते गजाननाचेच का करावेत हे आपण समजूया. मंगलमूर्ती
गजानन हे आदिबीज आहेत. तेथून सर्व गोष्टींची उत्पत्ती होते. म्हणूनच एखाद्या गोष्टीचा आपण जेव्हा प्रारंभ करतो तेव्हा आपण म्हणतो ओम किंवा अथ या शब्दाने सुरुवात होते. ओंकाराशात शब्दश्च वामिमो ब्राह्मणपुरा कंठं भीत्वा बहिर्यातो तस्मान् मांगलिकाभो. ओम किंवा अथ हे दोन शब्द भगवान ब्रह्मदेवांच्या कंठातून प्रथम बाहेर आले आणि या शब्द सृष्टीला मात्र प्रारंभ झाले. म्हणूनच हे दोन्ही शब्द मांगलिक आहेत असे मानले गेले. उदाहरणार्थ अथ प्रातः संध्या प्रारंभः अथातो धर्म जिज्ञासा अथातो भक्ति व्याख्यास्यामः किंवा ओम नमस्ते गणपतये इत्यादी. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणते ओम नमोजी आद्या वेदपदी पाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमति प्रकाशो मने निवृत्ती दासो ममदारी जोजी अकार चरण युगला उकार उद विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा विश्वाचिया रूपा ममाय बाबा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. संत रामदास स्वामी यांनी म्हटलेलं आहे गणाधीश जो ईश सर्व गुणांचा गणाधीश जो ईश सर्व गुणांचा पुरारंभ आरंभ को निर्गुणांचा पुरारंभ आरंभ को निर्गुणांचा. नमो शारदा नमो शारदा गमे पंथ आनंद यारा गवाजा गमे पंथ आनंद यारा गवाजा. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा पुरारंभ आरंभ मंगलमूर्ती मोरया. पूर्वी मुलगा शाळेत जाऊ लागला की धूळपाटीवर जी अक्षर शिकवी ती श्री गणेशाय नमः अशी असतात. त्यानंतर ग म भ न हे शिकवू लागले. त्या ग म भ न मधल्या ग हा सुद्धा गणपतीचाच होता. त्यानंतर त्याची अधोगती ती गवतापर्यंत झाली. काही गट असाही आहेत विचारवंतांचा की ग म भ न मधल्या ग अर्थात एका चतुष्पाद पाण्याच्या नावातला आता गाढवाचा ग असं म्हटलं तर काय वाईट आहे. नाहीतरी ग म भ न मधल्या शिक्षणाला तो सुरुवात करतो आणि शेवटी र स त आला चढतो. त्यामुळे साधकांनी कोणत्या शब्दांचं आणि कोणाचं ध्यान केलं पाहिजे याबद्दल सुद्धा संभ्रम असू शकतो. तात्पर्य आदिबीज असल्यामुळे गजाननाचेच ध्यान करणे आवश्यक आहे. आता ध्यान म्हणजे नेमकं काय आता आपण याचा विचार करूया. तत्र प्रत्येक तानता ध्यानम. प्रत्ययाशी एकरूप होणे म्हणजेच ध्येयाशी एकतान होणे याला म्हणावे ध्यान. तत्र म्हणजेच चतुर्भुज षटभुज अष्टभुज दशभुज जी कोणती देवता आपली असेल त्यांच्याशी एकरूप होणं याला म्हणावे ध्यान. शब्द स्पर्श रूप रस गंध
या पंचविषयांपासून पंचेंद्रिय व पंच ज्ञानेंद्रिय मनाच्या ठिकाणी एकरूप करून आणि ते मन प्रत्येकात चैतन्य रूपाने असणारा जो परमात्मा आहे त्याच्या ठिकाणी एकाग्र करून त्याचे चिंतन करणे म्हणजे जणू बगळा ध्यान करतो. वस्तुतः बग ध्यान हे दांभिक ध्यान म्हणून प्रसिद्ध आहेत, पण स्वार्थासाठी आपल्या मराठीत एक म्हण आहे, असतील शीत तर जमतील भूत. तसेच आमिषाच्या ठिकाणी एकाग्र होऊन जसा बगळा ध्यान करतो तसे का होईना पण परमेश्वराच्या ठिकाणी आपण एकाग्र व्हावं. वनवासात असताना एक ध्यानमग्न बघायला बघून प्रभू श्री रामचंद्रांनी लक्ष्मणास सांगितलं. ते म्हणाले, लक्ष्मणा, ध्यान असावं ते असं आहे, ढोंग आहे ते. प्रभू श्री रामचंद्र म्हणतात, अरे पण ढोंग सुद्धा किती अस्सल वाटतायत, किती खरं वाटतंय. आचार्यांनी तर अनेक उपमा दिली आहेत. जणू आपली वसुंधरा, आपली पृथ्वी ही सुद्धा ध्यानमग्न आहे. इथे कोणत्याही खगोलशास्त्राचा आधार घेण्याची गरज नाही, नाहीतर द सन इज स्टेशनरी अँड द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन असं पण म्हणतात. इथे आपण त्याचा आधार घेण्याची गरज नाही. जणू काही मूर्तिमंत हे पर्वत सुद्धा एक चित्त होऊन ध्यान करत आहेत असं वाटतं, असं भासतं. अशी अनेक उदाहरणं आचार्यांनी दिली आहेत. पण अखेर तेलाच्या धारेप्रमाणे अखंड संतत ध्यान प्रवाह म्हणजेच. आणि शेवटी आचार्यांनी म्हटलेलंच आहे की ध्यान कसं करावं, गजाननाचे ध्यान कसं करावं ते आपण पुढे निश्चितपणे पाहणारच आहोत. परंतु या निरूपणाच्या सूत्र श्लोकामध्ये कवीने म्हटलेलं आहे, गणाधीश ध्याने गणाधीश होणे असे बोलणे वेदशास्त्रे पुराणे. ज्याला गणाधीश व्हायचे असेल म्हणजेच नेता नायक व्हायचे असेल त्यांनी गजाननाचे चिंतन करणं हे आवश्यक आहे. जो त्याचे ध्यान करतो तो तद्रूप होऊ शकतो असं शास्त्रकारांचं प्रचितीचा गुण आहे. संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलेच आहे, गोविंद गोविंद गोविंद
ध्यान केले की मनुष्य गोविंद रूप होऊ शकतो. पराकाष्ठेच्या आनंदाने नेत्र पाजरू लागतात. त्या आईला जसे स्वतःचे अस्तित्व उरत नाहीत, तद्वत ईश्वराचे ध्यान करणारा भक्तही ईश्वरूप होतो. तुकाराम महाराजांनी दिलेला दृष्टांत हा मूळ श्रीमद भागवतात आहे. भागवतकार लिहितात की कहा पेशस्कृतः वृद्धः कुड्यायां तमनुस्मरण सौरंभभययोगेन विन्दते तत्स्वरूपताम्. कुंभारी नावाचा एक सपक्ष कीटक आहे. तो कुंभाच्या आकाराचे घरटे बांधतो, म्हणून त्याला कुंभारीण असे सुद्धा म्हणतात. आपल्या या घरट्यात तो भक्ष्य म्हणून एखादी आळी आणून ठेवतो, पण तिला लगेच खाऊन टाकत नाही. जाता येता तिला टोचून टोचून हैराण करतो. दुसऱ्याला छळून छळून मारणाऱ्या जातीचे जे लोक असतात त्यापैकीच हा एक. त्या कीटकाला त्या पक्षाच्या त्या त्रास देण्यामुळे गोंधळाने व भीतीने इतका ध्यास लागतो की सतत चिरंतनपणे त्याच तो मनन करत असतो. परिणाम सतत ध्यानामुळे आईला एक दिवस पंख फुटतात आणि ती घरट्यातून उडून जाते. एखाद्या आईला सुद्धा ध्यानामुळे मुक्त होता येते, तर मनुष्याला असे मुक्त का होता येत नाही? कारण विचार हे आपल्या वाचेप्रमाणे आणि वाचा ही आपल्या कृतीला साधते. म्हणून असं म्हटलं की यथा चित्तम तथा वाचो, यथा वाचस तथा देह, चित्ते वाची क्रियायांश साधू नामे करू. एक कवी म्हणतात, आई होतसे कीटकाकार पाहे, जळी सैंधवा मुनी फोडून राहे, तन्याय धावा गणाधीश देही, स्वयमेव भावे गणाधीश पाही. जशी आई कीटकाकार होते किंवा पाण्यात विरघळल्यानंतर सैंधवाला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वच पुरत नाही, त्याप्रमाणे गजाननाचे ध्यान आपण करावं आणि गजानन रूप होऊन जावं. असं ध्यान अनेकांनी केलेलं आहे. पुष्पदंत गणेश महिनाथ म्हणतात, हरे न्यायं ध्यात त्रिपुरवदने चा सुरवदे, गणेश पार्वत्या बलि विजय काले विहरिणा, विधात्रा संसृष्टा पुरगपतिना क्षुमिधरणे, नरै सिद्धौ मुक्तो त्रिभुवन जये पुष्पधनुषा. त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी भगवान शंकरांनी संकटकाळी माता पार्वतीने बलीवर विजय मिळवत असताना साक्षात भगवान विष्णूंनी सृष्टी निर्मितीच्या वेळी ब्रह्मदेवांनी पृथ्वी मस्तकावर धारण करत असता शेषाने आणि सिद्धी मुक्ती मिळवण्यासाठी अनेकांनीच, इतकेच काय तर त्रैलोक्यावर विजय प्राप्त करण्यासाठी मदनानेही या गणेशाचेच ध्यान केलेले आहे. तात्पर्य, नेतृत्वाचे गुण अंगी मानावे अशी जर इच्छा असेल, कार्य निर्विघ्नपणे पार पडावे असे वाटत असेल, अशा सर्व प्रकारच्या सिद्धी आणि मुक्ती प्राप्त व्हाव्यात अशी इच्छा असेल, तर गोसावी नंदनांचे एकच सांगणे आहे, देव गजानन ध्याई ताऱ्या, देव गजानन ध्याई, देव गजानन ध्याई, देव गजानन ध्याई, जसे पावता भवश्रम गेला, जसे पावता भवश्रम गेला, बोलो काही कार्या, हे सुख बोलो काही कार्या, हे गजानन
गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना 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 मंगलमूर्ती गजानना 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 मंगलमूर्ती गजानना 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 मंगलमूर्ती गजानना गजानना मम्मी मंगलमूर्ती गजानना 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 मंगलमूर्ती गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना मंगलमूर्ती मोरया कृष्ण महाराज की जय भाग्यराज भगवान की जय महारुद्र हनुमान की जय भूमि ब्रह्मज्ञानी पुरुषालाही लाल घोटाळा लावील असं ध्यान एका भक्ताचं होतं. अशा भक्त बंडाळाचं आपण आख्यान करत आहोत. एक बालभक्त चरित्र आज आपण बघणार आहोत. म्हणे ब्रह्मज्ञाना हा बालभक्त अहोरात्र गजाननाचे चिंतन करून कृतार्थ झाल्याचा उल्लेख गणेश पुराणकारांनी केलेला आहे. या भारतवर्षात अलकेव कुबेरस्य शक्रस्य मावरामदे सिंधुदेशे विख्याता पल्ली नाम्ना भवत्पुरी. जणू कुबेराची अलकानगरी किंवा देवेंद्रची अमरावतीच अशी सिंधू प्रांतात पाली नावाची नगरी. रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यातील सुधागडाच्या पायथ्याशी वसलेलं पाली नावाचं हे गाव पूर्वी हे घोर संसाराच्या अखेरीस होतं. निसर्गाने समृद्ध अशी पाली नगरी ती होती आणि त्या पाली नगरीत कल्याण वैश्य तेथे राहे भार्याही इंदुमती जाना बल्लाळाख्य सुपुत्रही देवो आनंद राम राम हरे हरे राम राम सीताम कल्याण नावाचे वैश्य गृहस्थ या गावात राहायचा. अत्यंत सुस्वभावी, सश्रद्ध, अगदी नाकासमोर चालणारा, कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही, दुधल्या तांदळासारखा स्वच्छ सुंदर आणि सदाचरणशील असा. मोठ्या भाग्यानं त्याला पत्नीही तशी सुशील आणि अनुकूल लाभलेली होती. चंद्रासारख्या शीतल शांत स्वभावानं तिने आपलं
इंदुवती नाव हे मात्र सार्थ केलेलं होतं. दोघांचा प्रपंच मोठा भाग्याचा होता, सुखात चाललेला होता. आणि त्यात भर म्हणून की काय, त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. मुलगा दिसायला गोंडस राजबिंड असा होता. ज्योतिषांनी सुचवल्याप्रमाणे त्याचं नाव बल्लाळ असं ठेवण्यात आलं. शुक्ल पक्षातल्या चंद्रकलेप्रमाणे दिसा मासाला मुलगा हा वाढू लागलेला होता. त्याचं उगीच हसणं, लढीवाळपणे बोलणं आणि सर्वत्र सहजरित्या चालणं, खेळणं हे सगळ्यांना भावणारं असं होतं. त्याला जसे पाय फुटले तसा तो शेजार पाजारांच्या सभंगल्यातही खेळण्यात रममाण होईल. पण त्याला लहानपणापासूनच एक खेळ प्रिय होता. तो पाहून नारदासारख्यांनाही तोंडात बोट घालावंसं वाटलं. घालवी बोटाला मुखे नारदासे, घालवी बोटाला मुखे नारदासे, कैसा बल्लाळासी प्रिय खेळ, कैसा बल्लाळासी प्रिय खेळ. खेळतो खेळता सभंगल्या सहित, खेळतो खेळता होत असे, समान रहित होत असे. घालवी बोटाला मुखे नारदासे, घालवी बोटाला मुखे नारदासे, कैसा बल्लाळासी प्रिय खेळ, कैसा बल्लाळासी प्रिय खेळ. मला तुझ्यावर विश्वासच नव्हता. त्याला एखादी मूर्ती किंवा मूर्तीच्या आकाराचा एखादा पाषाण मिळाला की त्यानं तो समोर पाटावर मांडावा. मनोभावे त्याचं पूजन करावं, एकाग्रतेने त्याचं ध्यान करावं. आणि ध्यान करता करता त्याला भानच होत असे. त्या ईश्वराच्या इतका मोहात पडला. म्हणजे मोहात पडणं हे षड्रिपूंपैकीचे एक असलं, पण कोणाच्या मोहात पडतो हे महत्वाचं. रामायण आणि महाभारत हे हरणामुळे घडलं असं म्हणतात. पहिले रामायण घडलं त्रेतायुगात, नंतर द्वापर युगात महाभारत घडलं. पण हरण वस्त्रासाठी रामायण घडलं आणि वस्त्रहरणामुळेच महाभारत घडलं असं म्हणतात. म्हणून मोह कोणाचा हे पण महत्वाचं. ध्यान करता करता त्याला भान रत असेल इतका तो त्या मोहात पडलेला. इतरांना त्याला मुद्दाम ध्यानावर आणावं लागत असेल. एक दिवस ही सगळीच मुलं खेळता खेळता गावाजवळच्या उपवनात गेली. एकदा ते वनं याता बल्लाळ प्रमुखां सुता, नाना क्रीडार्थः स्नाता उपवनं स्थाप्य सुंदरम. या वनातली निसर्ग शोभा पाहता पाहता ही मुलं हरपून गेली. लक्षात घ्या, भाग कोकणातला आहे. आंब्याचे सीझन चालू आहेत. सर्वांच्या घरात हापूस आंबे होत असतीलच. आणि कोकणातली सृष्टी ही खरंच मोहित करणारीच आहे. आंबा, चिंच, वड असे अनेक गगनचुंबी डेरेदार वृक्ष वाटेत लागलेत. कवी वर्णन करतात, बल्लाळासह मुले पातले वन प्रदेशामध्ये दारमने, हिंडत हिंडत कालतमाने सदन वृक्ष माझे पुढे लागले. ऊषधराने झाडे लवले, सुगंधी सुमते औषधराने, वाटे फुले घरी खेळून येऊन, अधिक स्वागता पूर्ण अंजली, समीप येता त्यास समर्पे, हे असुपरिची कवीस सुचे, रम्य कल्पना खेळणे मित्र मंडळी आली, म्हणून धावता पाणी आली, दुर्वार गुंगी कवी नाही, खेळावयास सिद्ध जाऊ, अहो लक्ष्मी भूतमस, बुट्यांचं हिरवा शाळेस, बालभक्त समिती निघा, प्रभू तुझे सम ऐसी गमती, ऐशा बली भाऊ खेळ खेळ, झाला ती सुंदर बाई, मंदिर बांधून शिळा स्थापन, गणेश मंदिर पूजा केली, पूजा केली. आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये खूप सुंदर सुंदर गाणी येतात. मला सहज आठवलं, बहारो फूल बरसाओ मेरे महबूब आए हैं. म्हणजेच बहारो माझी सगळी मेहबूबच आहे. हे सगळे मित्रसंगडी जी जमलेली आहेत ते सगळेच
माझे सगळे प्रियकर जणू आहेत की काय असं त्यांना भासू लागलं. आणि म्हणून फळांच्या फुलांच्या बहरामुळे झाडी सुद्धा वाकली आणि सुगंधी सुमनांचा वर्षाव करी. त्यांनी मात्र त्या कवीला सुद्धा कदाचित असं सुचलं असावं की या बाळ अतिथींचं स्वागत पुष्पांजली समर्पण करून आपण करावं. कोण्या कवीला असं सुचलं की आपले सवंगडी आपल्या जवळ खेळायला आले की काय. ती दुर्वान दरांवर फुलं जणू खेळण्यासाठी सिद्ध होऊन उभी आहेत. कोणी अशी कल्पना केली की साक्षात वनदेवता बुट्ट्यांचा हिरवागार शालू नेसून या बालभक्तांसमोर पूजेसाठी नटून थटून निघालेली आहे. लगोऱ्या, सुरपारंब्या, हुतुतू, हमामा, आटापाट्या असे अनेक खेळ झाले आणि खेळता खेळता बल्लाळाला जणू मंगलमूर्तीच प्रति मंगलमूर्तीच असा एक पाषाण सापडला. बल्लाळाची कल्पना आता सर्वांना माहितीच आहे. पाषाण सापडल्यावरती आता बल्लाळ काय करणार आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्याने आपल्या सर्व बाल सवंगड्यांना कल्पना सुचवली की आपण असं करू, आपण मंदिर बांधू, मनोभावे त्याचं ध्यान करू आणि पूजन करू. ही कल्पना सर्व बालमित्रांनी उचलून धरली आणि मग काय, जे सहज शक्य नव्हतं ते सुद्धा शक्य होऊ लागलं. निसर्ग शेवटी तो साथ देणारच ना. अगर किसी चीज को पाने की दिल से, अगर दिल से चाहने की कोशिश करो, अगर ऐसे बोलता ना कि अगर किसी चीज को दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुमको मिलाने में लग जाती है. आणि मग काय, ही कल्पना सर्व बालमित्रांनी उचलून धरली. कुणी गवंडी बनलं, कुणी सुतार झालं, कुणी इंजिनियर झालं आणि हा म्हणता छोट्या मातींचे विटांचे मंदिर तयार झालं. पुढे काटक्यांचा सभामंडप झाला. साकार असा पाषाण प्राण प्रतिष्ठित केला. दुर्वा गुरांनी, शमीपत्रांनी व रक्तपुष्पांनी त्याचं पूजन केलं. धूपदीप आरती करून कंदमुळांचा नैवेद्य समर्पण केला. मुलांनी असं ठरवलं की आपल्या गावात जसे गजाननासमोर उत्सव होतात, सण होतात, त्याप्रमाणे आपणही इथे करूयात. मग काय था विचारला. गायक म्हणून काही मुले गाते, गायक म्हणून काही मुले गाते, प्रेमाने नाचती देवा पुढे, प्रेमाने नाचती देवा पुढे. आम्ही पंडित हो म्हणून त्या मुला, आम्ही पंडित हो म्हणून त्या मुला, पूर्वपक्ष केला कोणी तुझे, पूर्वपक्ष केला कोणी तुझे. करता ती काही शास्त्रांची चर्चा, करता ती काही शास्त्रांची चर्चा, देवाची ती अर्चा ऐशा येते, देवाची ती अर्चा ऐशा येते. गायक म्हणून काही मुले गाते, गायक म्हणून काही मुले गाते, प्रेमाने नाचते देवा पुढे, प्रेमाने नाचते देवा पुढे. लहानच मुलं शेवटी आपली. कोणी गायक झाले, कोणी वाद्य वाजवायला सुरुवात केली. शास्त्र चर्चा सुरू झाल्यात. पूर्व पक्ष झाले, उत्तर पक्ष झाले, नकला झाल्या आणि जादूचे प्रयोग असे हा म्हणता विविध प्रयोग त्या ठिकाणी होऊ लागले. देवाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या थाटाने मात्र झालेली होती. आता काय, मुलांना हा छंदच लागला. रोज उपवनात जायचं, खेळ खेळायचे, देवाचं भजन पूजन करायचं आणि घरी यायचं. असे बरेच दिवस झाले. हा अपूर्व खेळ खेळताना मुलांना ताण दुखेचं भानही राहिलं लागलं. गणेश पुराणकार असे म्हणतात, एवं देवरतः सर्वे निन्युर्वे दिवसान् बहु नक्षुधां नतृषां कोऽपि जानन् देवस्य भक्तितः. एक दिवस तर परिसीमा झाली. सकाळपासून गेलेली ही मुलं 12 व 2 वाजले तरी सुद्धा ही मुलं येत का नाही असं म्हटल्याबरोबर सर्व गावात चर्चा सुरू झाली. खंडू भटजींनी गोविंद भटजींना विचारलं, का हो तुमचा बंधू घरी आलाय का? नाही हो, अजून घरी आला नाही, कारण आमचा खंडूही घरी आलेला नाहीये. कुठे गेली असतील ही? मला असं वाटतं की कल्याणाचा जो मुलगा आहे बल्लाळ, त्याच्याबरोबर आपली मुलं
ही इतकी बिघडली की आता त्याला पार उरलेलं नाही. खरं चांगली गोष्ट आहे, बिघडलीच हवी. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, परिसाच्या संगीत लोह बिघडाले, परिसाच्या संगीत लोह बिघडाले, लोह बिघडले परिसाचे झाले, लोह बिघडले सोनियाचे झाले. परिसाच्या संगीत लोह बिघडले आणि लोह बिघडले सोनियाचे झाले. कोणाच्या संगतीमध्ये आहोत, त्यामुळेच बिघडलो आणि बिघडले. खर तर कल्याणाच्या मुलासमोर समेवत राहून ते नक्कीच घडलेले होते, पण ह्यांना कोण सांगणार. कल्याणाचा मुलगा त्यामुळेच बिघडली की काय. आणि असं म्हणता म्हणता काय घडलं. एके दिनी पुजारत, एके दिनी पुजारत, बाळे ती विसरलीच जेवाया, कल्याणा सिकताया, कल्याणा सिकताया, गेले तज्जनक वृद्ध जेवाया. सर्वजण कल्याणावर मात्र उगीच चिडले आणि कल्याणाच्या घरी आपण जाऊन त्याचा समारोपच घेऊया अशा उद्देशाने ते कल्याणाकडे झपझप पाऊल टाकत पोहोचली. कल्याणाला हे कळे ना की सर्व मंडळी आपल्याला एकत्रित होऊन का जमलेली आहेत आणि त्यांचं आतिथ्य करण्याचा प्रयत्न त्याने मात्र केला. पण त्याचा स्वीकार न करता सर्वांनी उलट मुखानं त्याला आपली तक्रार मात्र ऐकवली. कोपेतया ते म्हणती, कोपेतया ते म्हणती, रे अस्मद सुतांची मती, देणे बिघडवली अति, कैसा त्या नावरसी. तुझ्या मुलाच्या नादानं आमची मुलं बिघडली. रोज सगळ्यांना घेऊन कुठे कडमडतो हा मुलं काय माहिती. त्यांना जेवायची सुद्धा शुद्ध नसते, वेळेवर शाळेत जाईल अशी झाली. आणि बऱ्या बोलानं त्याला आवडतोस की ग्रामधिकाऱ्यांना तुझी तक्रार करू हे सांग. वाटे इथे जरी तुला सुमते रहावे, तू आमचे वचन मान्य तरी करावे, पुत्रासी गंडोनी आवरावे, ऐसे न हो करो दंड तुला जिरावे. तेव्हा काय करतोस ते बोल. कल्याण, कल्याण इतका नाका समोरून चालणारा होता, इतका स्वाभिमानी होता की त्याला असं कोणाचं फट म्हणून ऐकून घेण्याची सवय नव्हती. त्याची दळपायच्या मस्तकाला गेली, भ्रुकुटी वक्र झाल्या, डोळे त्याचे आग उगू लागलेत आणि थरथर कापलेल्या त्या शरीरानं, त्या रागानं आणि अंगावर ओकू लागलेल्या त्या नेत्रांनी त्याने कसं बसे शेजाऱ्यांना समजावलं तर निघून गेले. निधी तेषां वचः श्रुत्वा श्रुतपूर्वं कदाचन, रोषा वेषा सकल्याणो जपा कुसुमलोचना. त्यानं हातात भला मोठा सोटा घेतला आणि रागानं दणदण पावले टाकत पूर्ण दिसली गेला. नाहीतरी राग वाईटच. रागानं संमोह निर्माण होतो, स्मृती भ्रंश होतो आणि विवेकाचा ठाव ठिकाणा राहत नाही. रागानं बेभान झालेला माणूस आणि अपस्माराचा झटका लागलेला माणूस दोघांची छायाचित्र काढली तर ती मात्र एकच येणार. असं कोण्या साहित्यकाने म्हटलेलं आहे ते खरंच आहे. संभाविताला आपली प्रतिष्ठा ही खूप महत्वाची असते आणि अप्रतिष्ठा कधीही सहन करू शकत नाही. ती त्याला मरणापेक्षा अधिक दुःख देते. संभावितस्य चाकीर्ते मरणादपेक्षते. आणि म्हणूनच तो क्रोधाविष्ट झाला. कल्याण सदंडनी घे, कल्याण सदंडनी घे, करुणी मगलोचने जपा सुमने, बल्लाळ बालमित्रा, बल्लाळ बालमित्रा, कधी जेथे धुंडीला जपा सुमने. राम राम हरे हरे राम राम, राम राम सीतापती राम. कल्याण उपवनात आला तेव्हा
बल्लाळ एकाग्र होऊन आपल्या सवंगड्यांना मंगल मूर्तीचं वचन सांगत होता. त्याचं असं ध्यान लागलेलं होतं की त्याला भोवतालच्या जगाचं मात्र भानच होत. कल्याणानं काही असं केलं असेल तर मंडपा मोडितो दंड भागे, मंडपा मोडितो दंड भागे, विधिवशे सुमती परी कुमती होते, विधिवशे सुमती परी कुमती होते, ताडिले मग सुता बांधुनी लसशते, ताडिले मग सुता बांधुनी लसशते, देवरे पर तुझ माझे अर्पण केला. जीवाचा जीवाळा माय बाप तुझी, जीवाचा जीवाळा माय बाप तुझी, वर्णो तुझे गुणगान सोडी तुझे सोडी भगवंता, माझी आई, पिता, बहीण, भाऊ सर्व काही तूच नारे. माझा भक्त कधीही नाश पावत नाही असंही तुझं वचन नारे. गजानना, मग मी तुझा भक्त नव्हे काय? माझ्या बाबतीत हे खरं होणार नाही काय? अशी आर्त मनानं तू देवाची करुणा भक्त होता. ईश्वरा, तूच म्हणतो ना, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम भाग्य. जो एकनिष्ठ भक्त असतो त्याचा सांभाळ तू करतोस ना रे. अशी प्रार्थना बल्लाळ त्या देवासमोर करू लागला. भगवान मंगल मूर्ती हा धावा ऐकून कळवळले. त्याला हात बांधली. बल्लाळा, बल्लाळा डोळे उघड. डोळे उघडून बघतो तर काय, साक्षात गजाननाचे ते मूर्तिमंत रूप. अत्यंत आनंद झालेला. त्याला साष्टांग दंडवत केला. श्री गजाननाने त्याला वर उचललं, हृदयाशी धरलं, कुरवाळलं, मस्तकाचं अवघाण केलं आणि आशीर्वाद दिला आणि म्हणाले, बल्लाळा, बल्लाळा, तुझं हे अपूर्व ध्यान पाहून, तुझे हे चित्त ध्यानस्थ पाहून मला इतका आनंद झालेला आहे. बोल, तुला काय हवं? बल्लाळ म्हणाला, गजानना, प्रत्यक्ष निधी सापडलेला आहे. यापेक्षा आता आनंद कोणता पाहिजे? मला आता काहीच नको, मला आता काहीच नको. असं म्हणता म्हणता अचानक बल्लाळाच्या चेहऱ्यावर संतापाची लहर उसळली आणि तो म्हणाला, मूकांद बधीर होतो, मूकांद बधीर होतो, मूर्तीचे पादी जो करी कृत्य. मुक्त करो गणपमला, मुक्त करो गणपमला, माझा त्याचाही बोल हो सत्य. राम 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 हरे हरे, राम 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 सीतापते राम. ज्यानं देवाला भिरकावून दिलं तो मुखा आंधळा बहिरा व्हावा आणि आपण मला या जन्म संसारातून मुक्त करावं. माझा आणि त्याचा दोघांचाही बोध करावा. या पाली नगरामध्ये आपण निरंतर वास्तव्य करावं आणि भक्तजनांचा उद्धार करावा. हे गजानना, सज्जन हो, बाल बल्लाळाची मनोकामना मंगलमूर्तीनं पूर्ण केली. आजही बल्लाळाच्या नावाने विरुद्ध आपल्या नावामागे लावण्यात भूषण मानून बल्लाळ विनायक या नावानं पाली नगरात देव वास्तव्य करत आहेत. आपण इथे आहोत याची प्रचिती ते आपल्या भक्तगणांना नेहमीच देत असतात. बल्लाळानं गजाननाचं ध्यान असं केलं की गणाधीश ध्याने गणाधीश होणे असं म्हणता म्हणता तो गजानन रूप झाला. बाल भक्तांच्या इतिहासात तो अमर झाला. मग
आपल्यालाही नाही वाटत असं की आपणही गणाधीश व्हावं, आपलं पोट कल्याण व्हावं? वाटतं तेच खरं. मग त्याचा उपयोग गोसावी नंदनांनी निरूपणाच्या मूळ पद्धत सांगतात. देव गजानन ध्याई प्राण्या, देव गजानन ध्याई. ज्यासी पाहता भवश्रम गेला, ज्यासी पाहता भवश्रम गेला, ते सुख मोडुगाई प्राण्या, देव गजानन ध्याई. जो स्मरता मग संकट कैचे, जो स्मरता मग संकट कैचे, नाम तयाचे गाई प्राण्या, देव गजानन ध्याई प्राण्या. गोसावी नंदना तरुमय राजा, गोसावी नंदना. गोसावी नंदना तरुमय राजा, देवाच्या पायी प्राण्या, देव गजानन ध्याई प्राण्या, देव गजानन, देव गजानन, देव गजानन ध्याई. पुंडरीक वरदा हरिविठ्ठला श्री ज्ञानदेव महाराज, पंढरीनाथ महाराज की जय. भगवान कृष्ण महाराज की जय. गांधीराज महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय श्री समर्थ. सज्जन श्रोते हो, गोसावी नंदनांनी निरूपणाच्या मूळ पद्यात उपदेश केल्याप्रमाणे आपणही गणाधीश व्हावं, आपलंही पोट कल्याण व्हावं, असं आपल्या सर्वांनाच वाटतं. या कोरोना आणि म्युकरमायकोसिसच्या महामारीच्या काळात होणारी मनुष्य आणि वित्तहानी पाहता सर्वांनाच उदंड आयुष्य लाभो, सर्वांचं चित्त स्थिर राहो आणि त्या ईश्वरचली लीन व्हावं, यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करूया. आणि त्यासाठीच असं म्हटलंय, परित्राणाय साधूनाम विनाशायश्च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय. जे जे योग्य, शक्य आणि आवश्यक असेल ते ते आपण सर्वांनी करावं. यासाठी आपल्याला जे बळ प्राप्त व्हावं, त्यासाठी आपण मागणी त्या गणेशाकडे आपण करूयात. तेज धन देवा देवा तुझा विसर व्हावा, गुणगायीन आवडी तेची माझी सर्व जोडी. जगे मुक्तीत संपदा संकटे सदा, तुका म्हणे गर्भवासी सुचवे जाणावी नामासी. आपली गेलोनी हार सुखी पुढे शनी लागया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती,
धर्म की जय